कोणाचीही मागणी नसलेला आणि रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समर असा गरज नसलेला बड्या भांडवलदारांना कॉन्ट्रॅक्टदारांना मोठा करणारा हा महामार्ग शक्तिपीठ महामार्ग हा जो आमच्या सांगली जिल्ह्यातून त्यांनी नवीन करण्याचा जो घाट घातलेला आहे हा राज्य सरकारनं त्वरित थांबवा। गेली वर्षभर झालं आम्ही सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ही मागणी घेऊन आम्ही गेली वर्षभर झालं शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली आम्ही संघर्ष करतोय। आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय, ह्या ज्या तुम्ही आता द्राक्ष बागा बघितल्या, ही शाळू पिकं बघितली, ह्या ज्या काळ्या मातीच्या जमिनी बघितल्या, ह्या सगळ्या जमिनी पिकाऊ आहेत। ह्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या हे शेतकरी ह्या जमिनीवरती पिकं पिकवून हे शेतकरी जगतायत। इथला द्राक्ष माल असेल हा माल सगळा विदेशाला जातो। हे सगळं असं असताना सुद्धा ह्या सगळ्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त करण्याचा घाट का सरकारने घातलाय हा इथल्या शेतकऱ्यांचा सवाल आहे। ह्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावं ही पूर बाधित गाव आहेत, त्याचबरोबर ह्या पुरामध्ये अनेक संकटांना तोंड देणारी गावं आहेत, त्यामध्ये अनेक गावं उद्ध्वस्त होणार आहेत। शेतीमाल जो परदेशात जातो इतका पिकवणाऱ्या ह्या सगळ्या शेती उद्ध्वस्त होणार आहेत। आमची शासनाला विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा। आज आम्ही सगळे शेतकरी शासनाने जी भूमिका घेतलेली आहे, काल त्यांनी जी मीटिंग घेतली सांगितलं की 11 जिल्ह्यातून याचं समर्थन आहे आणि 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या जमिनी काढून घेण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी त्यांनी जी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आदेश दिले मुख्यमंत्री साहेबांनी की या सगळ्या जमिनीचं भूसंपादन सुरू करावे। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय, कळकळीची विनंती करतोय, हात जोडून सांगतोय की तुम्ही आमच्या जमिनी काढून घेऊन आम्हा शेतकऱ्यांना बेरोजगार करणं, भूमिहीन करणं, उद्ध्वस्त करणं हे धोरण थांबवावं। अन्यथा आमच्या वावरामध्ये जो काही सर्वे करायला येईल, जो आमच्या वावरामध्ये मोजणी करायला येईल त्याचा मुद्दा आम्ही वावरात पाडल्याशिवाय आमचा बाधित शेतकरी गप्प बसणार नाही। अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आज आम्ही घेतोय। इथं आमच्या इथं पाठीमागे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी बघा। हे शेतकरी तळमळीने सांगतायत की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत अटीतटीचा किती मोठा संघर्ष करायला लागला तर ती करायची तयारी आम्ही आज ठेवलेली आहे। नमस्कार, मी घनश्याम नलवडे, सांगली जिल्हा शक्तिपीठ बाधित महामार्ग संघर्ष समितीचा मी सांगली जिल्हा अध्यक्ष आहे। माझी आता तुम्ही जी बाईट बघितली त्यामध्ये आपले द्राक्षबाग, विहीर आणि टोटल अगदी काळीभोर जमीन यामध्ये बाधित होत आहे। आम्ही ह्याच्या अगोदर प्रांताधिकारी, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब यांना बरेचशा हरकती दिल्यात। त्या हरकतीवर बिगर सुनावणी घेता शासनाने आज जी काही कॉन्फरन्सद्वारे जमीन मोजणीचा जो घाट घातलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध राहील आणि शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला हा शक्तिपीठ महामार्ग आम्ही हा उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही। माझ्याबरोबर जे शेतकरी आहेत त्यांची सुद्धा हीच व्यथा आहे आणि त्यांच्या सुद्धा अशा सोन्यासारख्या जमिनी या रस्त्यामध्ये बाधित होणार आहे। माझा शासनाला इशारा आहे की जो कोणी अधिकारी माझ्या जमिनीमध्ये मोजणी करायला वगैरे येईल तो ह्या विहिरीत आम्ही टाकल्याशिवाय सोडणार नाही। हे माझा निर्वाणीचा या शासनाला इशारा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।